मी या तालुक्याचे आमदार अभिजितआबा पाटील यांच्या माढा शहरातील समर्थक कार्यकर्त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या अनुषंगानं आपण सर्व पत्रकार बांधव आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी अभिजितआबांच्या सगळ्या समर्थकांच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो व स्वागत करतो। पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आपल्याला ज्ञात आहेच। क्रीडा संकुल या 5 अक्षरामध्येच माड्याचं समाजकारण राजकारण गेले 8-4 दिवस ढवळून निघत आहे। पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देशच वास्तविक पाहता माढा शहराची आर्थिक व्यवस्था जर पाहिली तर गेल्या काही वर्षामध्ये खेळ आणि मैदान या दोन्ही गोष्टींनाच जिवंत ठेवलेले आहे। कुठलं शहर विकासाच्या दिशेनं जायचं असेल, गावाचा विकास व्हायचा असेल तर इंडस्ट्री, इरिगेशन, आरोग्याच्या सुविधा, दळणवळणाच्या सुविधा, शिक्षण अशा ज्या बाबी असतात त्या अतिशय महत्त्वाच्या असतात। आणि माढा शहरामध्ये कुठली इंडस्ट्री नाही, इरिगेशनचा म्हणावा असा प्रश्न सुटलेला नाही, मोठी आर्थिक व्यवस्था माढ्यामध्ये नसल्यानं माढ्या शहराचं दरडोई उत्पन्न फार कमी आहे। आणि अशातच माढा शहरातल्या 40-50 वर्षापासून माढा शहरातल्या तरुणांनी खेळाच्या रूपानं आपल्या जीवनाचा मार्ग शोधला। खेळ काय निवळ करमणुकीचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं नाही, तर त्यांनी जीवनाचा एक मार्ग म्हणून निवडला। आणि माढा शहराला त्यावेळेसपासूनच खेळ आणि मैदानाला एक अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झालं। गेल्या 40-50 वर्षामध्ये माढा शहरातील शेकडो खेळाडू आपल्या त्या खेळाच्या प्रमाणपत्राच्या आधारावर महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं। महाराष्ट्र पोलीस असू द्या, राज्य राखीव पोलीस दल असू द्या किंवा केंद्र सरकारचं सीमारक्षक पोलीस दल असू द्या, नेव्ही असू द्या, अशा अनेक क्षेत्रामध्ये या गावच्या खेळाडूंनी आपलं आयुष्य घालवलं। काही मंडळी आता सेवानिवृत्त झालीत, काही होण्याच्या मार्गावर आहेत, काही कार्यरत आहेत। आणि आजसुद्धा माढा शहरामध्ये 100 ते 200 विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत की त्यांना कुठंतरी जायचं आहे आणि त्याच्यासाठी खेळाच्या मैदानाची अतिशय निकट आहे, गरज आहे। आणि ही आमच्या माढा शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बाब आहे क्रीडा संकुल। आता क्रीडा संकुल काय विकासाचं महत्त्वाचं साधन नाही असं काही लोकांचं म्हणणं असतं, परंतु माझ्या गावच्या दृष्टीनं हे साधन फार महत्त्वाचं आहे, कारण माझ्या गावची अर्थव्यवस्थाच मैदानावरनं तयार झालेली आहे। आणि त्यामुळं हे क्रीडा संकुल अतिशय महत्त्वाचं आहे आणि अतिशय निकडीचं आहे। परंतु दुर्दैवाने हे क्रीडा संकुल नेहमीच वादाच्या बहुऱ्यात सापडलेलं आहे। माढ्याचं क्रीडा संकुल हे अश्वत्थामेच्या माथ्यावरच्या जखमेसारखं नेहमीच रक्तबंबाळ झालेलं असतं। आज क्रीडा संकुल पुन्हा एकदा उभारी घेत आहे म्हणल्यानंतर ते वादाच्या बहुऱ्यात सापडलेलं आहे। काल परवाच सन्माननीय रणजितसिंह शिंदेंच्या गटाच्या माढ्यातील कार्यकर्त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये 2 तारखेला जे उद्घाटन सोहळा पार झाला त्या क्रीडा संकुलाच्या ठिकाणी, त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला। काही गोष्टी मान्य कराव्या लागतील, कारण क्रीडा संकुलाची निर्मिती कशी झाली हे आपल्याला ज्ञात आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही। परंतु हा मुद्दा उपस्थित झाला पत्रकार परिषदेचा तो नोव्हेंबर 2023 मध्ये आलेल्या 3 कोटी निधीबद्दल। मला आणि तुम्हाला सुद्धा माहीत आहे की त्या कालखंडामध्ये या तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे होते आणि ते आमदार असताना तो निधी या क्रीडा संकुलाला मिळाला असं त्यांनी विशेष प्रयत्नातून आणला असं त्यांचं मत होतं, परंतु तसं घडलेलं नाही। महाराष्ट्र राज्य सरकारनं महाराष्ट्रातल्या 41 क्रीडा संकुलाला, जे क्रीडा संकुलाचं काम अर्धवट होतं, ज्यांना पूर्वी 1 कोटी रुपये दिल्यानंतर सुद्धा ते काम अर्धवट होतं आणि क्रीडा संकुल पूर्णत्वाच्या दिशेने नेण्यासाठी एक महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं
GR काढला आणि त्या मागं राहिलेल्या 41 क्रीडा संकुलाला नोव्हेंबर 23मध्ये 3-3 कोटी रुपयाचा निधी दिला. आता तो निधी आल्यानंतर मला समजलेली माहिती अशी आहे की आमदारांनी त्या कालखंडामध्ये अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली आणि त्याची इस्टिमेट करून टेंडर करण्यासाठी त्यांना सूचना दिली. परंतु त्यांनी जे इस्टिमेट केलं, कामाचा प्लॅन केला, तो जर पाहिला तर 3 कोटीचं ते काम नव्हतं. जवळजवळ त्यांनी केलेलं इस्टिमेट हे 50 ते 60 लाखाच्या आसपासचीच कामं त्याच्यामध्ये इन्क्लूड होती. परंतु पैसे खर्चायचे होते 3 कोटी. मग उरलेल्या 2.5 कोटीचं काय करायचं, ते कुणाच्या घशात घालायचं. आणि ज्या कंपन्यांनी ते टेंडर टाकलं होतं त्या 6-7 कंपन्या त्यांच्याच फेवरमधल्या असल्यामुळं ही शक्यता नाकारता येत नव्हती आणि फार मोठा भ्रष्टाचार त्यामध्ये झाला असता. जवळजवळ 60-70 लाखाच्या आत कामं होत होती. काय होतं त्याच्यामध्ये, व्हॉलीबॉलचं ग्राउंड, कबड्डीचं ग्राउंड आणि ट्रॅक अँड फील्ड 400 मीटरचा ट्रॅक होता. मग ह्याच्यासाठी किती पैसे खर्च पडतात, 75 लाख रुपयाच्या आसपास. उरलेल्या पैशाचं काय होईल, तर त्याच्यात फार मोठा भ्रष्टाचार होईल म्हणून ते टेंडर ओपन झालं नाही आणि मग सगळीच गप्प बसली आणि पुढे जाऊन एक विधानसभेची निवडणूक लागली. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आबा कार्यकर्त्यांच्या विनंतीला आबासाहेबांनी मान दिला आणि त्यांनी क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न चालू केले. आता काही लोकांना विशेष प्रयत्न हा शब्द खटकला. विशेष प्रयत्न काय केला आबांनी, तर पूर्वीचा जो आराखडा होता, पूर्वीचं जो रूप होतं त्या क्रीडा संकुलाचं, त्याच्यामध्ये बदल केला, प्रामाणिकपणानं काम केलं आणि सगळेच्या सगळे आलेले पैसे, माढा शहराच्या नगर तुमच्या क्रीडा संकुलाचे आलेले पैसे अतिशय चांगल्या मार्गानं खर्ची पडावे आणि क्रीडा संकुल अद्ययावत चांगलं व्हावं ही प्रामाणिक भावना उराशी बाळगून त्यांनी हा नवीन आराखडा तयार करून त्याचं टेंडर केलं आणि ते टेंडर 60% बिलोनं त्या कंपनीनं ऑनलाईन घेतलं. पुण्याची कंपनी आहे, त्याच्याशी कोणाचाही काही संबंध नाही. पूर्वीच्या काळामधल्या 6-7 कंपन्या कुणाच्या तरी ओळखीच्या जवळपासच्या होत्या, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसतच होता. म्हणून आबांनी विशेष प्रयत्न करून त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि त्याचं उद्घाटन ठरलं. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की तालुका क्रीडा समितीचा अध्यक्ष हा या तालुक्याचा आमदार असतो. म्हणून क्रीडा अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर आल्यानंतर कार्यक्रम उद्घाटन सोहळा आयोजित केल्यानंतर तो आमदाराला पाचारण करणं हे क्रमपात्र होतं. म्हणून हा कार्यक्रम क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयोजित केलेला होता. त्याच्यामध्ये आमदार साहेब आले, माढ्याच्या नगराध्यक्ष आल्या, आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होतो आणि त्याचं तिथं उद्घाटन झालं. आणि मग माढा शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला एक मुद्दा त्या ठिकाणी आला की क्रीडा संकुलाला आणखीन निधी आणून हे क्रीडा संकुल अद्ययावत करायचं आणि अतिशय सुंदर अशी व्यवस्था माढा शहरातल्या तमाम नागरिकांच्यासाठी करायची. कारण माढा शहराच्या आजूबाजूचे सगळे रस्ते हे धोकादायक झाले. सकाळी 6 वाजल्यापासून लोक फिरायला जातात, व्यायामाला जातात, परंतु वाहनांची संख्या वाढली. त्यामुळं गावच्या मध्यवर्ती ठिकाणी कुठंतरी एक क्रीडा संकुल असावं, मैदान असावं, वयस्करांना त्याची सोय व्हावी, तरुणांना तिथं व्यायाम करायची संधी मिळावी, महिलांना मिळावी, याच्यासाठी त्या क्रीडा संकुलाचा उपयोग पुढच्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून ते क्रीडा संकुल होणं फार गरजेचं होतं. एवढाच एक उद्देश उराशी बाळगून आमदार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आणि ते प्रोटोकॉल प्रमाणे आहे. तालुक्याचे आमदार कोण असतील त्या काळात, आता निधी त्यांच्या काळात तारखेवर जर बघितलं टेक्निकली तर बरोबर आहे, परंतु त्यांना कुणीच अडवलं नव्हतं ना. 2023 पासून जो कालखंड आहे कालपर्यंतचा, त्याच्यामध्ये त्यांना कुणी अडवलं का, तुम्ही हे का केलं नाही. मग आपण घाळ बसायचं, आपण पैसे आणले म्हणून फक्त सांगायचं आणि खर्च घालायचं नाही, कामच करायचं नाही. आणि दुसऱ्याने कोणी डाळं फोडला की त्याच्यावर पुन्हा आदळापट करायची, त्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन वेगळं वेगळं बोलायचं. आणि मग वाईट वाटलं मनाला एक माडेकर म्हणून की माझं माढा शहर विकासाच्या दिशेने एक एक पाऊल पुढं टाकत असताना असा खोडा घालण्याचं पाप जी कोणी मंडळी करत आहे त्याचा मी या पत्रकार परिषदेच्या वतीनं निषेध करतो. कारण माझ्या माढा शहरामध्ये इरिगेशनची मोठी सोय नाही, इंडस्ट्री नाही. काही तरुणी पोरं व्यायाम करून त्याच्या जीवावर 4 पैसे मिळवतात, नोकरी करतात आणि त्याच्यातही खोडा घातला तर माढा शहर हे बकाल होईल. आज अवस्था तशी आहे आणि म्हणून एक नागरिक म्हणून मला त्याचं फार वाईट वाटलं, मी त्याचा निषेध करतो. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये
मी आवर्जून उल्लेख करतो की ती पत्रकार परिषद रणजित सिंह शिंदेंच्या गटाच्या वतीनं आयोजित केली होती आणि माननीय संजीवनीताई भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ती झालेली परिषद होती, पत्रकार परिषद होती. आणि त्यांनी पहिल्याच प्रास्ताविकामध्ये तो मुद्दा मान्य केला. मी त्यांना या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो की ताई, निधी कुणीही आणू द्या गावाला, गावाचा विकास झाला पाहिजे. तुमच्या आमदारांच्या काळात निधी आला हे आम्हाला सुद्धा मान्य आहे, परंतु तो कार्य कडला तुम्ही ते काम का करून घेतलं नाही हाही प्रश्न मोठा आहे. परंतु आपलं काय ठरलं आहे माड्याच्या राजकारणामध्ये, विरोधक जरी आम्ही 4-5 गट असतील पण माड्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे एकमेकाला मदत करतो. हा एक अलिखित नियम आहे माडा शहराच्या दृष्टीनं. विकासाच्या बाबतीमध्ये मी ज्या मुशीत तयार झालो, डॉक्टर रमण जोशींनी सुद्धा आम्हाला त्यावेळेस सांगितलं की जिथं विकास असेल तिथं राजकारणाचं जोडं बाहेर ठेवा, आणि ते पाळून आम्ही आजपर्यंत विकासात कुणालाच अडचण आम्ही आणलेली नाही, आज तागायत आणली नाही. कृपया मी भांगेताईंना विनंती करतो की अतिरेकी आणि देशद्रोही सोडून या गावाला कुणीही पैसे देऊ द्या, निधीही देऊ द्या, आणि तो वापरण्याची मानसिकता आपण करूया आणि या गावाला एकदा विकासाच्या वाटेवर आणूया, एवढी मी या ठिकाणी विनंती करतो. बाकी माझे जे काय मनोगत होतं मी सांगितलं, आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी काही प्रश्न विचारले या संदर्भात तर मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. कदाचित मला एखादं उत्तर नाही आलं तर ते माझं अज्ञान समजून तुम्ही पोटात घ्या, किंवा चुकलं तर चुकलं म्हणून सांगा, आणि बरोबर असेल तर बरोबर म्हणून सांगा. नसेल तर माझा घोडा बेलगाम सुटल्यानंतर मग ते पत्रकार परिषदेला अर्थ उरत नाही, तो अखंड तांडव होतो आणि मला तो करायचा नाही. म्हणून मी या ठिकाणी माझी भूमिका सांगितली. आपण काय प्रश्न विचार? तो निधी आलाय तो 23 साली आला, आणि 23 पण बॅडमिंटन कोर्ट होतच. पहिल्या आराखड्यात बॅडमिंटन कोर्ट बरोबर सांगतो हॉल लावता, म्हणजे ऐका, 18 होता आणि त्याच्यामध्ये 18.5 मीटर बाय 13 मीटर आकाराचं कबड्डी ग्राउंड होतं, 33 मीटर बाय 21 मीटर आकाराचं खो खो ग्राउंड होतं, 24 मीटर बाय 15 मीटर आकाराचं व्हॉलीबॉल ग्राउंड होतं, 400 मीटर बाय 400चा ट्रॅक होता, संरक्षण भिंतीचं बांधकाम एक होतं, आणि माहिती फलकावर चाचणी शुल्क वगैरे तिथं लावली जाईल ना. मग एवढीच कामं त्यांच्या आराखड्यामध्ये होती. त्यांचा आराखडा माझ्याकडे लिखित स्वरूपात आहे, मी तुम्हाला देऊ शकतो. परंतु आबासाहेबांनी, अभिजित आबांनी विशेष प्रयत्न कुठला केला तर ह्याला थांबवलं आणि वेगळा आराखडा तयार केला, तोही माझ्याकडे आहे. मल्टीपर्पज हॉल आहे, लेडीज आणि जेंट्सला सेपरेट. त्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, नाही सर नाही आहे प्रस्तावित क्रीडा संकुलामध्ये एकूण 1339.68 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेलं इंडोर खेळाकरता हॉल आहे. लेडीज आणि जेंट्ससाठी चेंजिंगची रूम आहे, सेपरेट प्रसाधनगृह आहेत. त्यानंतर जिम व स्टडी रूमचं बांधकाम त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, सेपरेट जिम आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा जे काही छोटी कामं आहेत त्याच्यामध्ये कोठामध्ये फ्लोरिंग करणे, आतील बाहेरील गिलावा, रंगकाम हे सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि M25 कॉन्क्रीटमध्ये पाया आणि कॉलमचे हे आहे, त्याच्यामध्ये नमूद आहे. म्हणजे M25 म्हणजे बांधकाम क्षेत्रातलं अतिशय योग्य काम, ज्याला उच्च स्तरीय असं काम म्हणतात, त्या पद्धतीचं काम करून घ्यायची जबाबदारी आहे. आणि प्रोप्लेक्सच छत बांधायचं आहे. म्हणजे इतके कामं नवीन समाविष्ट केलेले आहेत. आणि तुम्ही जुन्याची सांगितलं तुम्हाला, हां पहिली कामं त्यांच्या काळातली जी होती त्याचं मूल्यांकन, त्याचं आराखडा बदलण्याचा विशेष प्रयत्न केला. हा बस एवढंच. आमदार साहेब अभिजित आबा पाटलांनी कधीच कुठं उच्चार केला नाही की मी हा निधी अतिशय परिश्रम कुठंच केलेला नाही. फक्त त्यांचं असं मत आहे की पूर्वीचा जो आराखडा होता त्याची मूल्यांकन त्याचं 75 ते 80 लाखाच्या घरात गेलं असतं. मी तो दुरुस्त केला, त्याच्यात भ्रष्टाचाराला जो काही वाव मिळणार होता तो मी मिळून दिला नाही, आणि त्याच्यामुळं हा आक्रस्थ चालू आहे. दुसरं याच्यामध्ये काय कुणी काय बदललेलं नाही, कुणी निधी आणला असा आमदार कधी म्हणतही नाहीत. 23 साली आमदारच नव्हते, त्यामुळं आणायचा प्रश्न नाही. 23 साली त्यांचे आमदार आहेत. मग असं माझं मत आहे
की 23 साली आणलेला निधी तुम्ही आमदारच्या निवडणुकीपर्यंत का खर्च घातला नाही? तुम्हाला कोणी अडवलं होतं का? कारण त्या काळात तर तुम्ही बघतच होता, माढा तालुका असा तालुका होता या राज्यामध्ये की सगळंच त्यांच्याकडे होतं. कुणी फक्त असतील तर ग्रामपंचायतीचे वेगळ्या विचाराचे असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, काय मार्केट कमिटी, देखरेख संघ, आमदार, कारखाने, कोणाकडे होतं सगळं. मग सगळ्या सत्ता त्यांच्याकडे असताना त्यांना कोणी अडवलं? बरं, त्यांचा अधिकाऱ्यावर दबाव नव्हता असं कोण म्हणतंय? आणि अभिजित पाटलांनी अधिकाऱ्यांना दम दिला हा आरोप. मग तो पराभव अधिकाऱ्यांचा आहे. जे अधिकारी MPSC पास होत आहेत, 12-12, 18-18 तास अभ्यास करतायत, खोलीवर पुस्तकं वाचतायत, त्यांना जर कोण आमदार एखादा दम देऊन बेकायदेशीर कामाचं उद्घाटन करत असेल तर चालतं का? असं केलं तर तो अधिकारी तयार होईल का? त्याला त्याची नोकरी महत्वाची आहे का ह्यांचं राजकारण महत्वाचं आहे? ह्यांच्या काळात ते चालच असं दम देऊन कामं करण्याचा प्रकार. अभिजिताबाच्या कालखंडामध्ये दम देऊन नाही, अतिशय नम्रतेनं सगळ्या अधिकाऱ्यांना अभिजिताबा रिस्पेक्ट देतात. आम्ही बघतोय बँकेच्या अधिकाऱ्यांचे असतील, तहसीलदार असतील, जे चुकलंय त्यांना माफ नाही, त्याला ताकीद देतात. पुन्हा चूक झाली तर त्यांना माफ नाही. कारण आबाची बांधिलकी ही जनतेची बांधिलकी आहे. त्यांना काय ते कुठल्या मोठ्या, त्यांचे वडील काय मोठे आमदार नव्हते, खासदार नव्हते किंवा ग्रामपंचायत मेंबर बी नव्हते. सामान्य माणसातनं पुढे आलेला हा कार्यकर्ता, त्याला समाजाची बांधिलकी आहे. त्यामुळं समाजात जर कोणी कोणाला अडवत असेल तर त्याला ते माफ करत नाही. आणि राहिला मुद्दा राजकारणाचा, आता तिथं जे काय उल्लेख होतोय, काय मंडळींनी अभिजित आभार आरोप केलेत. आता मी इथं आरोप करत नाही, तुम्ही मला प्रश्नच विचारला नाही तो. पण माझी उंची नाही की इतक्या मोठ्या माणसावर कुठले आरोप करायची. पण अभिजित पाटलावर त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये ज्यांनी आरोप केला त्यांची उंची तेवढी आहे का? कशासाठी आरोप करता? मग माढ्याचं राजकारण गढूळ झालं नाही पाहिजे ह्याची तुम्ही काय म्हणता की माढ्याचं राजकारण गढूळ नाही झालं पाहिजे, 4-5 पुढाऱ्यामध्ये मेळ राहायला पाहिजे, भांडणं लावण्याचा प्रयत्न आहे. ह्याच्यात कशाची भांडणं लागतात? मिनलताई नगराध्यक्ष आहेत, उद्घाटन आल्या होत्या, तिथं आनंदराव आप्पा कानडे होते, मी होतो. आणि सगळ्यात हसायचा मुद्दा काय आहे की ती पत्रकार परिषद माढा शहर विकास आघाडीच्या वतीनं घेण्यात आली असं एक वाक्य सांगितलं. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की माढ्याच्या नगरपंचायतमध्ये 60 गटांची मेजॉरिटी झाल्यानंतर उर्वरित ज्या काही 4-5 जागा आल्या होत्या त्या विस्कळीत होत्या. मी आप्पासाहेब एका पक्षात होतो, झुंजार नाना भांगेंचा गट एका वेगळ्या पक्षात होता, एक अपक्ष होता. त्यामुळं नगरपंचायतच्या कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी किंवा नगरपंचायतमधल्या काही निवडणुका असतील, काही ठराव असतील, काही धोरणं असतील, त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये भाग घेण्यासाठी एक कलेक्टरच्या समोर या 5 लोकांचं, 5 मेंबरांचं आयडेंटिफिकेशन करून एक गट तयार केलेला होता. आणि आम्ही मोठ्या मनाने त्याच्या अध्यक्ष भांगेताईंना केलं होतं. आणि भांगेताईंचं काम कुठं? नगरपंचायतच्या कार्यालयामध्ये, की कामकाजामध्ये भाग घेण्यासाठी आहे. गावच्या राजकारणामध्ये आम्ही गट म्हणून पुढे गेलोय का? मग कालच्या विधानसभेमध्ये ते एकीकडे होते, आम्ही एकीकडे होतो. त्यामुळे तिथं काय जे उल्लेख झाला माझ्या बाबतीतला की एक घटक म्हणून मी तिथं होतो, चेष्टा केली गेली. अहो, मी घटक जरी असलो, माझी मंडळी नगरसेवक आहे, आप्पासाहेबाची आहे, आम्ही कामकाजामध्ये भाग घेतोच. काल परवा एक तुमच्या कॉप्ट सदस्यांची निवडणूक झाली, त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबरच होतो. मग त्यांच्याबरोबर ऑफिसमध्ये आहे किंवा कार्यालयामध्ये आहे म्हणून बाहेर आम्ही त्यांच्याबरोबर राहावं असं कसं? मग आम्ही राहू, पण आमचं मत असं आहे, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार मंडळी ध्यानात घ्या, फार गंभीर मुद्दा आहे. याच्यामध्ये एक व्यक्ती काळाच्या पडद्याआड आहे, एक व्यक्ती, त्याला बोलवायला पाहिजे होतं पत्रकार परिषदेला, ज्यानं ह्या क्रीडा संकुलासाठी अहोरात्र परिश्रम घेतलं, ज्यानं क्रीडा संकुलाचं आंदोलनच त्याने त्याच्या बुद्धीतनं बाहेर काढलं. ते दिनेश गाडेकरला जर बोलावलं असतं तिथं तर तो खरं बोलला असता आणि मग सगळं पितळ उघडं पडलं असतं की क्रीडा संकुल कुणी नेलं, कुठं नेलं आणि ते कशा पद्धतीनं संघर्ष करून माड्याला आलं. राजभाऊ चौरे एक साधा कार्यकर्ता आहे हो. ज्या दिवशी क्रीडा संकुलाच्या विरोधातलं आंदोलन माड्यात उभं राहिलं त्या दिवशी मला वाटतं माड्याच्या इतिहासातला सगळ्यात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. धनाजीराव तात्यांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली. गावातली साधी टपरी नाही, दुकान नाही, कुठलंच काय उघडं नाही. दिवसभर गावानं हरताळ पाडला होता, कारण हे गाव क्रीडा संकुलाच्या बाबतीत फार संवेदनशील झालं होतं आणि गावाला समजलं होतं की हे कोण पळवून येत आहे. त्यामुळं गाव एकत्र आलं, आंदोलन झालं. त्यानंतर पाठपुरावा केला कार्यकर्त्यांनी आणि शेवटी शासनाला हित द्यावं लागलं. क्रीडा संकुल माड्याला का द्यायचं नाही, तर माड्यामध्ये जागा उपलब्ध नाही, याच्यामुळे क्रीडा संकुल बाहेर नेण्याचा घाट घातला होता. आणि
तो हाणून पडला माडा शहरातल्या तमाम जनतेनं. आणि जागा उपलब्ध होत नव्हती तर त्यावेळेस मी उपसरपंच होतो. सूचना म्हणून मी मिटिंगमध्ये ग्रामपंचायतचा आपण अजेंडा काढू, राजेंद्र चौरे सूचक आहेत जागा देण्यासाठी, सरकारला विनंती केली. क्रीडा संकुलाला जागा देण्यासाठी विनंती, राजेंद्र चौरे सूचक आहेत आणि शहाजी अण्णासाठी त्याचे अनुमोदक आहेत. आम्ही ठराव घेऊन तो शासनाला पाठवला, त्यानंतर पाठपुरावा झाला. याचं श्रेय माझं एकट्याचं नाही, या गावातल्या लहान मुलापासून ते शेवटच्या प्रथम नागरिकापर्यंत त्याचं श्रेय मी त्यांना देतो गावाला, की त्यांनी एक क्रीडा संकुल इथं आणलं खेचून. ठराव तुम्ही दिलेला आहे. हो, आणि ठराव आम्ही दिला. त्याच काळात झालेला आहे. त्यावेळी दादासाहेब सरपंच हो. होते. ज्यावेळी मंजूर झालं केला त्यावेळेस आम्ही त्या टायमाला आमदारांनी श्रेय घेत होते. त्यांनी आज स्पष्ट करावे की त्यांच्या कार्यक्रमात ठराव नाही, त्यांच्या जे काय होते नाना पाटील सरपंच त्यावेळेचा ठराव नाही. त्यांनी श्रेय आम्ही जागा दिली, आमच्या सत्तेत जागा दिली म्हणून घेतली. त्यावेळी बातमी आहे त्याचं पण श्रेय राजकारण चालू होतं आणि आजही राजकारण जागा. हो, एकीकडे विकासापासून तो सुदूर राहून माड्यात सातत्याने माड्यावर अन्याय होतो ते भावना निवडणुकीच्या कालावधीत, प्रचार कालावधीत आपल्याला ऐकायला मिळतात. पण दुसरीकडे श्रेयवाद होताना पाहायला मिळतो. एकीकडे क्रीडा संकुलाचं काम सुरू झालंय, पण आता दुसरीकडे पत्रकार परिषदेतून थेट जो आहे तो अल्टिमेटम द्यायला झालेला की आम्ही देखील तिथं नारळ फोडू. कसं पाहताय? माझी विनंती आहे त्या सगळ्या मंडळीला तुमच्या माध्यमातून, माढा शहर विकासाच्या दिशेनं एक एक पाऊल पुढे टाकत असताना आपण माढ्यातल्या सगळ्याच सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी सगळ्या पार्टीच्या एकत्र येऊया. या माढ्याच्या शहराच्या विकासात कोणी का निधी देईना, मगाशीच बोललो मी, देशद्रोही आणि अतिरेकी सोडून कुणीही निधी दिला तर तो निधी या गावाच्या भल्यासाठी आपण वापरू. आणि श्रेयवाद तो मोठा का मी मोठा याच्यापेक्षा या गावाला एका विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू द्या. आत्ता मला तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की काल झालेलं उद्घाटन त्यांना मान्य नाही, आम्ही पुन्हा उद्घाटन करूया. हा प्रकार कशाचा आहे की स्वतःच्या हातानं स्वतःच्या तोंडाला काळ लावून घेण्याचा प्रकार आहे. क्रीडा संकुल हे नाव घेतलं तरी सुद्धा माढ्यातली 90 नाही 100% जनता कुणाचं नाव घेते की हे कुणी पळवून नेलं, त्याला राजाभाऊ चौरेने सांगायची गरज नाही. मला तो त्यांनी माझ्यावर टार्गेट केलं एकट्यावर तुमच्या समक्ष, की ज्या माणसानं आरोप केला आहे आणि मी आजही तुमच्यासमोर आरोप करतो की आमदार बबनराव शिंदेनी माढ्यामध्ये क्रीडा संकुल झालं नाही पाहिजे म्हणून प्रयत्न केलेला आहे. तो क्रीडा संकुल त्यांनी बारलोणीच्या माळावर नेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याचे पुरावे आहेत, तुमच्या पत्रकारांच्या सगळी कातरणं मी देतो. आणि मी एकटा रस्त्यावरून फिरलो असतो तसं ओरडत तर समजायचं की माझा काहीतरी त्यांच्यामध्ये माझा स्वार्थ आहे. परंतु मी या माढा शहरातल्या 5 वर्षानंतर वयाच्या 80 वर्षापर्यंतची सगळी लोक रस्त्यावर उतरली आणि हरताळ पाडला, कारण त्यांना माहीत झालं होतं की क्रीडा संकुल कोण नेत आहे. जाहीररित्या कुणाचं नाव घ्यायला मी घाबरत नाही. आणि माझ्यावर काय आरोप आहे की त्यावेळेस तुम्हाला कळलं होतं की तुमचे आमदार असं करतायत तर तुम्ही त्यांना त्या काळात का सोडलं नाही. तो राजकारणाचा भाग आहे. का सोडलं नाही, कशासाठी सोडलं नाही, त्यांना मी किती वेळा सोडलं, मला कुणी पुन्हा परत नेलं हे सगळ्यांना माहीत आहे. मी माझ्या गावाच्या बाबतीमध्ये मी ज्या ठिकाणी राजकारण करत होतो, ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली करत होतो, तिथं गावच्या विकासाचा आणि गावच्या प्रश्नाच्या बाबतीत कधीच तडजोड केली नाही. ज्यावेळेस या आंदोलनामध्ये मी होतो त्याच्या 2-3 दिवशी मला आमदार साहेबांनी बोलवून घेतलं बबनदादांनी. त्यावेळेस हे कपाळकरंटी तिथं नव्हती, त्यांना माहीत नाही. बबनदादांनी मला शाबासकी दिली की गावच्या भल्यासाठी लढणारा कार्यकर्ता आहे म्हणून तुझा मला अभिमान आहे, आपल्याला भविष्यात तिथं करायचं आहे. आणि त्यानंतर काही दिवसानं रामदास आठवले पालकमंत्री असताना त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचं उद्घाटन झालं. मी उपसरपंच म्हणून मी तिथं प्रस्ताव केला, लक्ष्मणराव ढोबळे त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालं. आणि काय ठरलं की तिथं असणाऱ्या काही कुटुंबांचं स्थलांतर चांगल्या ठिकाणी करा आणि मग क्रीडा संकुल करा. कारण त्यावेळेस आम्ही ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे. आम्ही काय नुसतं असं बोलग्या हड्याने कुठं तुमच्या समोर येऊन काही बोललेलं नाही वाचाळीवीरासारखं. आणि जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. अखंड तांडव करून खोटं झाकत नसतं. आणि क्रीडा संकुलाच्या बाबतीत माझी विनंती आहे, पुन्हा एकदा भांगेता येईना, क्रीडा संकुलाचा विषय घेऊन तुम्ही कधीच पत्रकार परिषद कुठलं राजकारण करू नका. कारण गाव क्रीडा संकुलाच्या बाबतीत कुणालाच माफ करणार नाही. या गावानं फार भोगलेला आहे. मग माझी विनंती आहे एक गावचा नागरिक म्हणून या सगळ्यांच्या वतीनं की ह्याच्यावर राजकारण करण्यापेक्षा आलेल्या निधीचा चांगला वापर करूया.
सगळेजण मिळून त्या कामावर आपण जात जाऊया, चांगल्या क्वालिटीचं काम झालं का नाही हे पाहण्याची जबाबदारी आपली आहे. आणि भविष्यात आमदारांच्या पाठीमागे लागून किंवा त्यांनी आता त्यांची फार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, त्यांनी निधी आणावा, आम्ही त्याचंही स्वागत करू. त्यांनी बोलवलं तर त्या उद्घाटन सोहळ्याला आम्ही जाऊ, असं काही नाही. जिथं विकास आहे तिथं आम्ही सगळे, जिथं लबाड आहे तिथं आम्ही नाही. आता आरोप व्यक्तिगत पातळीवर आमच्या गावात आम्ही कधीच आप्पासाहेब असेल, मी दादासाहेब, आम्ही असं आरोप केले नाहीत. माझ्यावर जो आरोप झाला की मी सोडलं नाही, मी सोडलं. कधी सोडलं मी? ज्या कालखंडामध्ये त्या घराण्यामध्ये 2 आमदार आहेत, जेडपी सदस्य आहेत, सभापती आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, जिल्हा बँकेचे 2 डायरेक्टर आहेत, वैभवाच्या शिखरावर पार्टी असताना राजाभाऊ चौरेंनी त्यांना सोडलं. त्याला धाडच लागतं. मी सोडलं आणि हे तिथं गेले. ह्यांचा पायगुण बघा. आज साधा पंचायत समितीचा मेंबर त्यांच्या कुटुंबात नाही, 2 आमदाराचं कुटुंब, 2 DCC बँकेचे डायरेक्टर घरामध्ये, 1 सभापती, 1 पंचायत समितीचा मेंबर, 1 जिल्हा परिषदचा मेंबर. इतकं राजकीय वैभव असणारं घराणं आज ह्यांच्या पायगुणानं तिथं एकही पद राहिलं नाही. आणि मग हे आपल्या नेत्याच्या पुढं करून आणि त्यांच्या मागं पुढं करून त्यांच्या म्हणजे त्यांना पटावं असं बोलवून काहीतरी मिळवण्याच्या नादात गावाला विटीस धरण्यात काय अर्थ आहे? आम्ही ह्या गावात आज राजकारण करत नाही, आमच्या 3 पिढ्या राजकारण करत आहेत. कुणाच तरी नेत्याचं पाय चाटून प्रपंच करायचा, आम्ही ते केलेलं नाही नव्हतो. आम्ही असंच राहिलो, आम्हाला त्याचं काय वाटत नाही. मी तिथं होतो 20 वर्ष, पण सन्मानानं होतो, स्वाभिमानानं होतो. जिथं पटलं तिथं त्यांच्यासाठी काही केलं, जिथं पटत नाही तिथं त्याला विरोध सुद्धा केला आहे. त्याला साक्षीदार नाना भांगे सुद्धा आहेत. त्यांनी नाना भांगेनं विचारलं पाहिजे होतं की राजभाऊ चौरेंना आम्ही असं बोलणार आहे, पार्टीस का सोडली नाही. त्यावेळेस नाना भांगे साक्षीदार होते. तुमच्यापैकीही कोणीतरी एक ज्येष्ठ माणूस आहे, तो माझा हितचिंतक आहे, त्यांनी मला काल्लरला धरून पुन्हा तिथं 2दा नेलेला आहे. आणि मी त्यांचं ऐकतो, कारण त्यांनीच माझी जडणघडण केली. त्यांनी मला तिथं 2 वेळा नेलेला आहे. मी सोडलं होतं, पण अशा वेळेस सोडलं की वैभवाच्या शिखरावर असताना सोडलं. अलीकडच्या काळात राजकारणात कार्यकर्ते का सोडतात? तर नेत्यापाशी काहीच राहिलं नाही म्हणून सोडतात. त्यावेळेस माझ्या नेत्याकडे सगळं असताना मी सोडलं. त्याला धाडस लागतं. माझ्या गावावर माझं प्रेम आहे. आज सुद्धा सांगतो, अभिजित आबाच्या कडून माझ्या गावावर जर अन्याय होत असेल तर मी 1 मिनिटांमध्ये त्यांना सुद्धा सोडेन. परंतु माझी खात्री आहे की अभिजित आबा या शहरासाठी, या तालुक्यासाठी काबाड कष्ट करतायत, म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीची खंबीरपणा होतो. हो खरंच आहे, हो खरंच आहे ते. फोन केलाय नाना हे नाही, त्यांची पत्रकार परिषदेला नाना भांगेला त्यांनी बोलवलंय का नाही हे माहीत नाही. नाना भांगे कुठंतरी देवाला गेली असं मला समजलं, बालाजीला. आणि नाना भांगेनं जर हे समजलं असतं तर कदाचित नाना भांगेंनी ती पत्रकार परिषद थांबवली असती. कारण नाना भांगे एक पोक्त विचाराचा, एक चांगला कार्यकर्ता आहे. त्याला भान आहे राजकारण कसं करावं. आणि आमचं ठरलेलं असतंय, नानाचं, आमचं, दादासाहेबाचं, या गावच्या भल्यासाठी आपण सगळीजण खांद्याला खांदा लावून काम करू. कसलं षड्यंत्र आहे मला कळना. एका महिलेला पुढं घालायचं आणि नाव काय घ्यायचं की माढा शहर विकास आघाडी. अहो आम्ही सदस्य आहे त्याचे. माढा शहर विकास आघाडीची ती पत्रकार परिषदच नव्हती. ती पत्रकार परिषद भाजपाची तर कधीच नव्हती, कारण भाजपाचा एकही पदाधिकारी त्या पत्रकार परिषदेमध्ये नव्हता. कोण होते? 3च चेहरे आम्हाला दिसलेले, 3च चेहरे. एक संजीवनीताई भांगे, अतिशय नम्रपणानं त्यांनी सांगितलं की माझ्या नेत्याने निधी आणला, परंतु त्याने असंच केलं. आम्ही नम्रपणे मान्य करतो की खरंच आहे, तुमचा निधी आहे, परंतु तुमचा नेता कमी पडला. कुणी अडवलं होतं त्यांना उद्घाटन करायला? तुम्ही सुद्धा कमी पडला. आता दुसरं, आमच्या तालुक्याचे पूर्वी आश्रमीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, त्यांना तर एक शब्दही बोलून दिला नाही, शब्दही बोलले नाहीत. जे बोलले ते विषयांतर करूनच सगळं. तुम्ही काय विचारलं, काय मतमोजणीचा तो विषयच नव्हता त्या दिवसा. विषय फक्त क्रीडा संकुलाचा आहे. आणि क्रीडा संकुलाच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळी मंडळी साक्षीदार आहात की क्रीडा संकुल कुठं गेलं होतं, कुणी नेलं होतं, ते माघारी कसं आलं, त्याला पहिल्यांदा 1 कोटी रुपये कुणी दिलं, त्यानंतर कालचे पैसे कसे आले. फक्त आराखड्यात आबांनी परिश्रम करून बदल केला, ह्याच्यावरनं त्यांना ते वाईट वाटायला लागले. आता ते नैसर्गिक आहे. परंतु मला एक वाटतंय की कालच्या विधानसभा निवडणुकीत मिनलताई सुद्धा उमेदवार होत्या, त्यांचाही पराभव झाला, परंतु त्यांनी सत्य स्वीकारलं आणि माझ्या गावाचं भलं होतंय म्हणून त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आल्या. तेवढं मनाचं मोठेपण या मंडळीनं दावायचं असतंय, यायचं असतं त्यांनी सुद्धा, किंवा आपल्या गावात काहीतरी होतंय, आपण गेलं पाहिजे.
होय. आता अजून निधी मिळणार आहे. त्याच्यासाठी वारंवार सरकारकडून अडचणी कमी केल्या जातात असं आता सांगितलं जातं. तुमच्या पक्षाकडनं सांगितलं जातं हो. की निधीसाठी अडचणी येत आहेत. बाकी त्या निधी मंजूर होत असताना आपल्याला त्यावर काय भूमिका असणार? आता तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण अभिजित आबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून निवडून आलेले आमदार आहेत आणि सत्ता मात्र विरोधातली आहे. त्यामुळं विरोधकाला निधी द्यायची मानसिकता पूर्वीच्या काळात आम्ही राजकारण पाहिलं, विरोधकाला कधी अडवलं नव्हतं, पण अलीकडच्या काळात तसं अडवलं नाहीत, कारण अभिजित आबा पाटलांची आणि फडणवीस साहेबांची तशी काही दुश्मनी नाही. तालुक्याच्या विकासासाठी अभिजित आबा पाटील प्रयत्नशील आहेत, त्यांना ते मदत करतील. तो वरिष्ठ लेवलचा प्रश्न आहे. आम्ही फक्त क्रीडा संकुलाच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये आपल्यासमोर आहे. आता निधी किती आणायचा आहे आमदारांनी, कसा आणायचा आहे ते त्यांचा प्रश्न आहे, परंतु माझी खात्री आहे की आमदार साहेब याच्यात कमी पडणार नाही.